आपण ज्या मातीवर उभे आहोत तिच्या खाली इतिहासाचे कितीतरी थर दडलेले आहेत, नाही का? चला तर मग आज महाराष्ट्राच्या याच प्राचीन आणि वैभवशाली इतिहासाचा शोध घेऊया. हा एक असा प्रवास आहे जो आपल्याला थेट आपल्या मुळांपर्यंत घेऊन जाईल. बघा, या प्राचीन नकाशावर दिसणारा हा प्रदेश हा फक्त एक जमिनीचा तुकडा नाहीये, तर एका महान संस्कृतीची जन्मकथा आहे. चला तर मग आज याच प्रदेशाच्या इतिहासाची पानं उलटवूया, जे आपल्याला आजच्या महाराष्ट्राच्या ओळखीपर्यंत घेऊन जाणार आहेत. प्रत्येक मोठ्या गोष्टीची एक सुरुवात असते. मग महाराष्ट्राची कहाणी नक्की कुठे सुरू झाली? याचे धागेदोरे आपल्याला थेट अश्मयुगात घेऊन जातात, जिथे या भूमीवर मानवी संस्कृतीची पहिली किरणं दिसू लागली. जरा या गुहाचित्रांकडे आणि दगडाच्या हत्यारांकडे बघा. हे फक्त अवशेष नाहीत, तर हजारो वर्षांपूर्वीच्या जीवनाचे ते साक्षीदार आहेत. यातून आपल्याला दिसतात शिकारी, पशुपालक आणि शेतकरी, ज्यांचं आयुष्य निसर्गाशी पूर्णपणे एकरूप झालं होतं. आणि मग नेवासा आणि इनामगावसारख्या ठिकाणच्या उत्खननाने तर या प्राचीन वस्त्यांना जणू काही जिवंतच केलं. इथे सापडलेले सांगाडे, मातीची भांडी आणि घरांचे अवशेष, हे सगळं आपल्याला त्या काळातल्या जीवनाची एक स्पष्ट ओळख करून देतं. बरं, आता आपण पुढच्या टप्प्याकडे वळूया, जिथे छोट्या छोट्या वस्त्यांमधून संघटित समाज तयार झाले आणि मग मोठ्या साम्राज्यांनी या प्रदेशाला आकार द्यायला सुरुवात केली. वैदिक काळात हा प्रदेश दक्षिणापथ म्हणून ओळखला जाऊ लागला. पण हे फक्त एक भौगोलिक नाव नव्हतं, तर ते होतं एका सांस्कृतिक संगमाचं प्रतीक, जिथे उत्तरेकडचे विचार आणि स्थानिक परंपरा एकत्र येऊन एका नव्या संस्कृतीला जन्म देत होते. आणि मग चित्र बदललं. सम्राट अशोकाच्या काळात महाराष्ट्र विशाल मौर्य साम्राज्याचा एक महत्त्वाचा भाग बनला. हा नकाशा बघा, त्या साम्राज्याची भव्यता दाखवतोय आणि आपलं दख्खनचं पठार त्यात किती महत्त्वाचं होतं हेही अधोरेखित करतो. मौर्य साम्राज्यासोबतच महाराष्ट्रात बौद्ध धर्माचा विचारही वेगाने पसरला. शांतता, करुणा आणि सहिष्णुतेचा हा संदेश या मातीत इतका खोलवर रुजला की पुढे इथल्या कलेला आणि स्थापत्याला याच विचारांनी मोठी प्रेरणा दिली. आता आपण प्राचीन महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने सुवर्णयुगाबद्दल बोलणार आहोत. आणि या युगाचे शिल्पकार होते सातवाहन राजवंश. हा एक असा काळ होता जेव्हा या प्रदेशाने खऱ्या अर्थाने प्रगती केली. ही टाईमलाईन बघा. मौर्यांचं साम्राज्य अस्ताला गेल्यानंतर एक मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली होती. सातवाहनांनी ती केवळ भरूनच काढली नाही, तर दख्खनमध्ये एका शक्तिशाली आणि स्वतंत्र साम्राज्याचा पाया घातला. हा महाराष्ट्राचा इतिहासातला एक खूप महत्त्वाचा क्षण होता. या शक्तिशाली साम्राज्याची राजधानी होती प्रतिष्ठान, म्हणजेच आजचं आपलं पैठण. विचार करा, हे शहर तेव्हा कसं असेल? अगदी या चित्रासारखं, एक गजबजलेलं व्यापारी आणि सांस्कृतिक केंद्र, जिथे देश विदेशातून लोक येत असत. पण मग ही इतकी समृद्धी आली तरी कुठून? याचं कारण होतं त्यांचं धोरण. त्यांनी एकाच वेळी अनेक गोष्टी केल्या. व्यापाराला प्रोत्साहन दिलं, स्वतःची प्रगत नाणी तयार केली, प्राकृतसारख्या लोकभाषेला राजाश्रय दिला आणि कला स्थापत्यालाही पाठिंबा दिला. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे एक संपन्न आणि सुसंस्कृत समाज. आणि त्यांच्या या प्रगत अर्थव्यवस्थेचा आणि कलात्मक दृष्टीचा सगळ्यात ठोस पुरावा म्हणजे त्यांची नाणी. या नाण्यांवर दिसणारी जहाजं त्यांच्या सागरी व्यापाराची साक्ष देतात, तर हत्ती आणि शासकांची चित्रं त्यांचं सामर्थ्य दाखवतात. आता वळूया त्या अविश्वसनीय कलात्मक वारशाकडे, जो आजही महाराष्ट्राची ओळख आहे. म्हणजे आपल्या काळ्या कभिन्न दगडातून कोरलेल्या जिवंत लेण्या. ह्या लेण्या म्हणजे फक्त दगडी कोरीव काम नाही, तर त्या बौद्ध, जैन आणि हिंदू परंपरांच्या शांततापूर्ण सहअस्तित्वाचा एक अनोखा संगम आहे. इथे वेगवेगळ्या श्रद्धा एकत्र नांदत होत्या, एकमेकांचा आदर करत होत्या. या दृश्यात्मक प्रवासाची सुरुवात करूया कार्ले लेण्यांपासून. फक्त बघा याचं प्रवेशद्वार किती भव्य आहे. एकाच दगडातून कोरलेलं हे चैत्यगृह, म्हणजे बौद्ध भिक्षूंसाठी प्रार्थना करण्याचं सभागृह. याची रचना आणि कोरीवकाम खरंच थक्क करणारं आहे. आणि मग आपण येतो वेरूळच्या कैलास मंदिराकडे. खरं तर हे मंदिर नाही, हा एक चमत्कार आहे. हे विटांनी नाही बांधलं, तर एक अख्खा डोंगर वरून खाली कोरून तयार केलाय. हे मानवी कौशल्याचं आणि श्रद्धेचं एक अद्वितीय प्रतीक आहे. आणि हो, हा प्रवास अजिंठ्याच्या जगप्रसिद्ध भित्तिचित्रांशिवाय पूर्णच होऊ शकत नाही.
हजारो वर्ष उलटून गेली तरी या चित्रांमधले रंग आणि त्यातले भाव आजही पाहणाऱ्यांना चकित करतात, जिवंत वाटतात. तर हा सगळा झाला आपला प्राचीन वैभवशाली इतिहास. पण प्रश्न हा आहे की या सगळ्याचा आजच्या महाराष्ट्राशी काय संबंध आहे? चला, या प्राचीन मुळांना वर्तमानाशी जोडून पाहूया. या संपूर्ण प्रवासाचं सार खरं तर या एका वाक्यात आहे. प्राचीन महाराष्ट्र हा केवळ एक भूप्रदेश नव्हता, तर तो एक विचार होता, संस्कृती, सहिष्णुता आणि प्रगतीचा. इथे फक्त साम्राज्य नाही घडली, तर एक सर्वसमावेशक समाज घडला. या चित्रासारखंच आहे. आजच्या महाराष्ट्राची जी काही प्रगती आहे तिचा भक्कम पाया आपल्या याच प्राचीन इतिहासात आहे. व्यापाराचा तोच वारसा आज आर्थिक केंद्रांच्या रूपात दिसतो, कलेची तीच आवड आधुनिक कलाप्रकारांमध्ये दिसते आणि सहिष्णुतेची तीच भावना आजच्या बहुसांस्कृतिक समाजात जिवंत आहे. आणि म्हणूनच जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो. सहअस्तित्व आणि सांस्कृतिक समृद्धीचा हा जो प्राचीन वारसा आपल्याला मिळाला आहे, त्यातून आजच्या काळात कोणती शिकवण घेता येईल? इतिहासाचा हा प्रवास जर आवडला असेल तर या विवेचनाला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि हो, अशाच रंजक कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया.